धरणगुत्तीमधील दूषित पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गस्थ लागेल. ग्रामपंचायतीकडून युद्धपातळीवर शासनाकडे पाठपुरावा करू. धरणगुत्तीमधील नागरिकांना लवकरच शुद्ध पाणी मिळेल. ग्रामविकास अधिकारी चंद्रकांतम केंबळे. धरणगुत्ती गावाचा पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत पंचगंगा नदी आहे. ग्रामपंचायत धरणगुत्तीची नळ पाणी पुरवठा योजना पंचगंगा नदीवर आधारित असून सदर योजनेअंतर्गत गावातील एकूण 1336 नळ कनेक्शनद्वारे सर्व कुटुंबांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी अन्य कोणताही पर्यायी स्रोत उपलब्ध नाही. सध्या पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी आले असल्यामुळे फिल्टर हाऊसमध्ये शुद्धीकरण करूनही पूर्ण स्वच्छ पाणी मिळणे कठीण होत आहे. परिणामी धरणगुत्ती गावातील नागरिकांना व जनावरांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे विविध जलजन्य आजारांची साथ गावामध्ये पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येवर तातडीचा व प्रभावी उपाय म्हणून पंचगंगा नदी प्रवाहित करणे अत्यंत आवश्यक आहे. नदी प्रवाहित झाल्यास ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर हाऊसमध्ये योग्य प्रकारे पाण्याचे शुद्धीकरण करून नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे शक्य होईल व धरणगुत्ती गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निर्गत होण्यास मदत होईल. त्यामुळे पंचगंगा नदी प्रवाहित करण्यात यावी अशी धरणगुत्ती ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. तरी धरणगुत्ती ग्रामस्थांच्या परिस्थितीचा व मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना स्वच्छ पाणी पुरवठा होण्याकरिता पंचगंगा नदी तातडीने प्रवाहित करावी यासाठी धरणगुत्ती ग्रामपंचायतीकडून शासनाला पाठपुरावा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी काही दिवस पाणी पिण्यासाठी वापरू नये. लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गस्थ लागेल अशी विनंती करण्यात येत आहे. नमस्कार, मी CM केंबळे, ग्रामविकास अधिकारी धरणगुत्ती ग्रामपंचायत. आपल्याला माहितीच आहे की आता पंचगंगेचं पाणी किती दूषित झालेलं आहे आणि ह्या पंचगंगेच्या काठावर आपलं हे धरणगुत्ती गाव वसलेलं आहे आणि ह्या पंचगंगेच्या नदीतूनच आपल्याला पाणी पुरवठा हा गावकऱ्यांना केला जातो. आता जर बघितला तर पंचगंगेचं पाणी इतकं दूषित आलेलं आहे की त्याच्या जवळ गेलं तरी सुद्धा असा वाईट प्रकारचा घाण असा वास येतो. हा वास येतो हे कशामुळे झालं आहे की सायझिंगचं पण असेल किंवा प्रोसेसिंगचं पाणी असेल किंवा मळ मिश्रित जे काही पाणी आहे ते पूर्णपणे दूषित पाणी आपल्या ह्या पंचगंगेच्या नदीमध्ये मिक्स होऊन हे पाणी दूषित झालेले आहे. ह्या अनुषंगानं जर आपण विचार करायला गेला, मला वाटते हा एक कायमस्वरूपी भेडसावणारा हा प्रश्न आहे. याच्यावर आपण शासन स्तरावर पण याची कारवाई चालू आहे. तसा जर विचार करायला गेला तर आपल्या राजापूर बंधाऱ्याचं जे काय बॅकवॉटरचं जे पाणी आहे हे पाणी जर समजा वाहतं असतं तर आपल्याला हा पंचगंगा पाण्याचा एवढा दूषित परिणाम इतका जाणवला नसता. ह्या दूषित पाण्यामुळं गावातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न भेडसावायला लागला आहे. त्या अनुषंगानं आम्ही गावकऱ्यांना अगदी मनापासून हे केलेले आहे, विनंती केलेली आहे आणि प्रबोधन पण केलेलं आहे की सदरचे जे काही दूषित पाणी आहे ह्या दूषित पाण्याचा आपण पिण्यासाठी वापर न करता घरगुती जे काही तुमचं सार्वजनिक ह्याचं असेल वापरायसाठी ह्या पाण्याचा वापर करा. आणि ग्रामपंचायतीनं जे काही मोफत आपल्याला ROचे जे काही 5 ठिकाणी आपण RO बसवलेले आहेत ग्रामपंचायतीच्या वतीनं, त्या ठिकाणी मोफत त्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि हे जे काय आता बॅकवॉटर आहे हे पाणी वाहतं करण्यासाठी आम्ही ऑनलाईन तक्रार आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार पण केली आहे. आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना पण आम्ही कळवलेलं आहे की बाबा सदरचं पाणी हे वाहतं करण्यात यावं आणि पाटबंधारे विभागाला तसं सूचना देण्यात यावे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने लवकरच हे आपलं जे काय बॅकवॉटरचं पाणी जे काय आता थांबून राहिलेलं आहे ते लवकरच प्रभावित. तसेच आपल्या गावची जी काही नळ पाणी पुरवठा योजना आता आपण कृष्णेहून आणायला लागलो, तेही कृष्णेहून आलेलं अगदी अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यात म्हणण्यापेक्षा ह्या 4-8 दिवसात आपल्याला ते स्वच्छ आणि मुबलक पाणी आपल्या ह्या धरणगुत्तीकर वासियांना प्यायला मिळेल अशी मी आपल्याला ह्या प्रसंगी हे देतो, शब्द देतो. तसेच गावकऱ्यांनी सदरचे जे काही दूषित पाणी आहे हे दूषित पाणी पिण्यासाठी न वापरता घर खर्चासाठी वापरावं. त्या अनुषंगाने आपण जनजागृती ही करत आहे. ठिकठिकाणी घंटागाडी फिरवून त्याचं आपण प्रबोधन करत आहे. प्रत्येक आमचे जे काही पाणी पुरवठ्याचा कर्मचारी आहे तो पण घरोघरी जाऊन प्रबोधन करायला लागला आहे. आणि अशा तऱ्हेने
नागरिकांनी ह्या पिण्याच्या पाण्याचा वापर न करता खर्चासाठी वापर करावा असं मी ग्रामपंचायत धरणगुतीच्या प्रशासनाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना अंदाजे किती दिवस लागतील असे काय प्रोसेस वगैरे तुम्ही सांगू शकता का? सध्या आपल्या कृष्णेचं पाणी हे 8 ते 10 दिवसात आपल्याला ह्या धरणगुती गावामध्ये पिण्याचं पाणी आपल्याला हे मिळेल. धन्यवाद.